आमच्या हट्टाची किंमत देवयानीच्या जीवापेक्षा जास्त नाहीये। आजपासून आमचं मूल प्रियावहिनींचं झालं। यापुढे त्याच्यावर आमचा कुठल्याही प्रकारे अधिकार असणार नाही। विक्रम बाबजी, खरं सांगतोय अगदी मनापासून। आम्हाला फक्त आमची देवयानी हवे, बस, बाकी काही नको। ही 2 एअर तिकीट्स आहेत। तू आणि केतकी पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियाला निघताय, ओके? कुणाला विचारून काढलीस 2 तिकीट? मला पुढचा महिना वेळ नाही। स्वतःच्या लेकीसाठी तुला वेळ काढता येत नाहीये। तिच्या करिअरपेक्षा तुला तुझ्या इव्हेंट्स जास्त महत्वाच्या वाटतात। तुला एवढंच वाटतंय ना, तर तू जा ना तिच्या बरोबर। तू तुझ्या मीटिंग्स कॅन्सल कर। माझी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी काहीच नाहीये। व्हॉट अ वर्ड, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी। अरे घरातली रिस्पॉन्सिबिलिटी नीट पार पाडा। लेकीची काळजी घेता येत नाही, समाजाची काळजी काय घेणार तुम्ही? एक मिनिट डॅड, एवढी कसली काळजी करताय माझी? आय थिंक आय एम क्वाइट केपेबल इनफ टू टेक केअर ऑफ माय सेल्फ, ओके? आता बघा ना, ही सगळी संपत्ती तुम्ही दोघांनी मिळून कमवली। कोणासाठी? माझ्यासाठी। आणि मला काय हवं होतं? तर फक्त तुमचं प्रेम आणि थोडासा वेळ, म्हणजे कधीच दिलं नाहीत तुम्ही मला। आणि आय डोंट थिंक की याच्या पुढेही देऊ शकाल। यू नो व्हॉट, आय डोंट ब्लेम यू गाईज। तुमची तेवढी कपॅसिटीच नाहीये। इनफ। प्रियावहिनींना आपलं बाळ द्यायचं कबूल केलंस ना तू? देऊन टाक। आम्हाला तुझा निर्णय मान्य आहे, खरंच। डिअर मॉम अँड डॅड, आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं। वेळात वेळ काढून माझ्याबद्दल, माझ्या करिअर बद्दल विचार केला। तुमच्या परीने मला प्रेम देण्याचाही प्रयत्न केला, पण मी कदाचित समजू शकले नाही। मी नेहमीच माझ्या भावना तुमच्या समोर सांगायचा प्रयत्न करत आले, पण माझं मन तुम्हाला कधीच कळलं नाही। आय होप माझ्या घर सोडून जाण्याने तरी तुम्हाला माझ्या भावना समजतील। विक्रम भाऊजीने देवयानीचं म्हणणं ऐकलं। देवनी आपला हट्ट सोडला। आता रणवीर राजेंना हा निर्णय पटवून देणं हे जास्त गरजेचं आहे। मी ठरवलंय देवयानीचा निर्णय मान्य करायचा। ती आमच्या सुखासाठी एवढा मोठा त्याग करते, मग आम्ही तिच्या मनाचा विचार नको करायला? गरज पडली ना साईमा, तर प्रसंगी त्यांच्या विरोधातही ठामपणे उभ्या राहू आम्ही। प्रियावहिनींचा फोन आला होता। विक्रमने देवयानीचा निर्णय मान्य केलाय। तिने तर स्वतःच्या हाताने तिला जेवण सुद्धा बोलवलं। खरंच? वहिनी खूप खुश होत्या। मी देवापुढे साखर ठेवून येते। तुझ्या मनात काय चाललंय ते कळतंय आम्हाला रागिणी। काळजी करू नकोस, एक ना एक दिवस साईमा तुझा नक्की स्वीकार करतील, खात्री आम्हाला।